गॅसची परिस्थिती काय आहे, पुरवठा कशा पद्धतीने होतोय आणि लोकांना काय आवाहन करणार? नंदुरबारमध्ये गॅसचा पुरवठा मुबलक आहे. एजन्सीमध्येही मुबलक आहे. त्यामुळे इथं घाबरण्याची काही कारण नाहीये. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की आम्ही जे काळाबाजारी किंवा स्टॉक करणार आहेत त्यासाठी तालुकानिहाय आम्ही 3 पथकं स्थापन केलेली आहेत. विशेषतः ही पथकं ज्या ठिकाणी व्यावसायिक संस्था आहेत, उदाहरणार्थ हॉटेल आहेत किंवा ज्या ठिकाणी खाद्यपदार्थ बनवले जातात, अशा संस्थांची तपासणी करणार आहे. त्या ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडर वापरले जातं का याची तपासणी करण्यात येईल. यासोबत काळाबाजारी किंवा स्टॉक मार्केटिंग कुठे चालू आहे का याचीही ते तपासणी करतील आणि कायदेशीर कारवाई करतील. या व्यतिरिक्त जिल्हा स्तरावर पथक नेमलेलं आहे. त्याचे जिल्हाधिकारी मुख्य आहेत, सर्व कंपन्यांचे प्रतिनिधी आहेत आणि SP साहेब आहेत. या पथकामार्फत दैनंदिन स्तरावर प्रत्येक कंपनीनिहाय आपल्याकडे 3 कंपन्या आहेत, IOC, BPC आणि HPC. या तिन्ही कंपन्यांचा किती स्टॉक येतो आहे, किती वाटप होतो आहे, किती शिल्लक आहे, दुसऱ्या दिवशीचं ती शिल्लक जी आहे ती ओपनिंग बॅलन्सला येते आहे का, हे सगळं बघणार आहोत. आत्ताच आम्ही सर्व एजन्सी आणि कंपनीचे प्रतिनिधी यांचं एक मीटिंग घेतलेली आहे. या मीटिंगमध्ये प्रत्येक एजन्सीवर एक स्टॉक बोर्ड लावायला सांगितलेला आहे. ज्याच्यामध्ये एकूण सिलेंडर किती आहेत, किती वाटप झाले आणि दिवसाअखेर शिल्लक किती आहेत, दुसऱ्या दिवशी ते ओपनिंग बॅलन्सला आले का नाही हे सुद्धा बघायला सांगितलेलं आहे. तिसरी गोष्ट, एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे कंपनी आणि आमचा सर्वांचा. तर कंपनीकडनं एजन्सीला जे कम्युनिकेशन होत आहे ते आम्हाला देखील कळणार आहे. म्हणजे कंपनीची अडचण काय आहे, एजन्सीची अडचण काय आहे आम्हाला कळणार आहे. या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी जिल्हा प्रशासन निश्चितपणे हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणामध्ये आणणार आहे. मित्रहो, आता या ठिकाणी एकच अडचण आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त कनेक्शन जे आहेत ते IOC कंपनीचे आहेत, नंतर HPC कंपनीचे आहेत आणि नंतर शेवटी BPC कंपनीचे आहेत. एका मिनिटाला 200 कॉल बुक करण्याची या सर्व्हरची कपॅसिटी आहे IOCच्या. परंतु मिडल ईस्टमध्ये जी सिच्युएशन तयार झालेली आहे त्यामुळे लोकांनी भयापोटी पॅनिक होऊन मिनिटाला 200 पेक्षा जास्त कॉल बुक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे सर्व क्रॅश झालेला आहे आणि हे सर्व्हरची कपॅसिटी वाढवून त्यांनी 400 कॉलची केलेली आहे. तरी देखील सर्व्हरला अडथळे येत आहेत. तर कंपनी स्तरावर याचे प्रयत्न चालू आहे, याची कपॅसिटी अजून वाढवण्याचं चालू आहे. या व्यतिरिक्त कंपनीला आम्ही आज आवाहन केलेलं आहे की आपण कॉल बुकिंगच्या व्यतिरिक्त इतर कोणते पर्यायी मार्ग आहेत, म्हणजे GPayवर आहे, Google Payवर आहे किंवा जे कोणते मार्ग आहेत त्याचे फोन नंबर, त्याचे कॉन्टॅक्ट नंबर आज आम्ही पब्लिश करायला सांगितलेत. त्या दुपार किंवा संध्याकाळपर्यंत पब्लिश होतील. सर्व एजन्सीमध्ये आम्ही कडक पोलीस बंदोबस्त आवश्यकतेनुसार ठेवणार आहोत. कुठेही जनतेने घाबरून जायची गरज नाही. मुबलक साठा आहे. आता एक साधं उदाहरण जर का आपल्याला सांगितलं